चला काल झाले नानकटे, आज काय बनवायचे चालले? आज केक बनवते की. केक बनवती? ते काय घेतलं मापात बरं? ते प्रीमिक्स घेतले. काय घेतलं? केकचं पावडर असते प्रीमिक्स. जर केकच्या दुकानामध्ये तर केकचं सामान भेटतं, तिथे भेटतं ते सगळं. आपण केक बनवायसाठी आपण काय घेतलं याला महत्व आहे? पाणी घेऊन तेवढंच पाणी घ्यायचे का? 2 चमचे तेल टाकायचे. ऑइल. ऑइल बर. तेल टाक. पाणी टाकून व्यवस्थित हे फेटून घ्यायचं. चमच्याने घेतले बाबा पातळ त्याला बेटर तयार करायचं आहे. असं पाणी घट्ट पाहिजे, घट्टच आहे थोडंसं पातळ. झालं का? फेटून झालं का? कसं झालं मिश्रण केकचं? हे काय बनवतो आपण केकचं? केकचं हे बनवायचं आपल्याला. झालं का? केकचा बेस झाला का तयार? केकचा बेस झाला का नाही तयार? हा अभ्यास करतच बसले तू तर. हो मॅडम. पातेल्यात, आता पातेल्यात म्हणा तुमच्याकडे टीन असला तर टीन म्हणजे भांड. बर. साच्या टीन म्हणतात इंग्लिश मधून. आणि हे आहे केकचं भांड. केकचं भांड व्यवस्थित हाताने तेल लावून घ्यायचं. म्हणजे बेस करायसाठी बरोबर केकच्या आकाराचं ते भांड आहे. आणि हे तुम्ही असं पातेल्यात बी करता येतं. पण ह्याला आकार छान येतो केकचा. ओके. तर ते बेस तयार केलंय. ह्यामध्ये पेपर हे टाकायचं, बटर पेपर. बरोबर. ओके. झालं का? बरोबर. हे बेटर तयार झालेलं आहे. ते बेस भांड्यामध्ये ओतून घ्यायचं म्हणजे आपला केकचा बेस तयार होईल. हे पण उकडायचं आहे ना? हे पण ठेवायचं 30 मिनिटं ठेवायचं गॅसवर. ओके. आणि 20 मिनिटात होते तसं ते त्याच्या ओव्हनमध्ये. बर. असं ठोकून घ्यायचं. असं बरं व्यवस्थित म्हणजे कसं येतं. आता हे उकळल्यानंतर केकचा बेस तयार होईल. घ्या उकडून. बर ठेवा. हे आता किती वेळ? 30 मिनिटं. केकचा बेस व्हायला किती वेळ लागतो? 30 मिनिटं. 30 मिनिटं. 30 मिनिटांनी बघू आपण केकचा बेस कसा फुगतोय. चला आपण केकचा बेस तयार झाला का पाहूया. काय करते तू? काडीने बघायचं, टूथपेस्टच्या काडीने. काडीला लागलं तर म्हणायचं झाला नाही झाला. ते बघा मस्त झालेला आहे. काढून घ्यायचं. केकचा बेस कसा झाला तयार. कापून घ्यायचं. हो. आणि नंतर त्याला क्रीम लावायची. केकला वरती लावायला क्रीम बनवायचं काम चाललंय. कशी पेटायची क्रीम पेटायची मशीन नाही तुम्हाला होईल ना अजून? नाही लगारी ना. बर करा. टर्न टेबल असं फिरवायचं. तुम्ही दाखव की फिरून. टर्न टेबल फिरतोय का? पण हा फिरतोय. चला आता काय हे साखरेचं पाणी काय केलंय? लावून घ्यायचं. कशा? हे सगळ्यात खालचं केकच्या बेसवरती. हे नाही लावलं का पाणी? पाणी नंतर लावायचं का? बस कैसा चल रहा है केक बनाने का? हे का क्रीम लावायची चिटकायला पाहिजे खाली. बर. आम्ही केक खाल्ला नाही पाहिजे का? शिमिट. ह्याच्यावरती साखरेचं पाणी लावून घ्यायचं. बिजस्तवर म्हणजे ते आता कडक झाकून ठेवा. काय कडक होतं बेस. बर. लावा क्रीम. हा झालं. घ्या क्रीम लावून. घ्या लावून क्रीम पटापटा. मग केकचा खालचा बेस कसा तयार करायचं काम चाललंय. आणि त्यात आहे बनवते मँगो फ्लेवर.
तिला का आंब्याचे तुकडे आणले असते ते चाललं असते की हा मँगो फ्लेवरचा केक बनवायचं काम चालले. नीताताई बसले बाटली घेऊन. अंडी कोणसा बनवायचा नाही दुखून येतात ते क्रीम बरोबर आपण तिथं बघा झालं डबल डेकन. अजून ट्रिपल डेकन करायचं ना. बाटली मध्ये येतो अच्छे. कोणसा फ्लेवर आहे हो? ब्लूबेरी. हा ना. असं झाला मँगो फ्लेवरचा एक बघा डिझाईन. हे देखो ये कैसा है. ए मोबाइल में डिजाइन देख रहे कैसा है. हाँ? या खाली गुलाब बनाने का. हे आता बेस बारे बा मस्त वाटायला लागला. अंडी राउंड कर दे साइड से पूरा. क्रीमचं बघा मँगो फ्लेवर कसं बनवले. बरोबर घ्यायचं असतं ते. पातळ झाली क्रीम. नाही चल बरोबर आहे बघा कशी होती डिझाईन. वा अशी बिस्किट पाहिजे अशी. देखना आराम से. चाललाय केक. ये गुलाब का दिख रहा है. नाही दिख रहा है गुलाब. हो हे दिसत आहे काय म्हणतात चकली. येतात आहे चकली केक बनवायला. मोदक का ही है, रोज का नहीं आया. रोज का आपल्या चांगलं बनवलं रे. पहिल्यांदाच बनवते केक. आपल्याला दुकान टाकायचं का. नहीं वो भी बताने वाला दिख रहे तो थोड़ा टाइम तो लगेगा ही. हा मग जास्त नका टाकू म्हणजे बस झालं बस. चला झाला रेडी केक. कसा झाला नाही ते सांगा कमेंट मध्ये. कसला केक या. हा मँगो फ्लेवर केक. हा नीताताईने बनवला घरच्या घरी. कसा काय झाला ते नक्की आता एक फोटो घ्या ना.